तर ही जे स्वर आहेत आ ए ई ओ उ, हे जसे न तसे वापरायचे आहेत शब्दामध्ये. जेव्हा आपण उच्चार करू, वाचू शब्द तेव्हा आ ए ई ओ उ जसे न तसे, त्यात काहीही बदल होणार नाही. पण जे उरलेले शब्द आहेत त्याच आपल्याला मूळ अक्षर घ्यायचं आहे. मूळ अक्षर, त्याचं आपल्याला मूळ अक्षर. मूळ अक्षर म्हणजे काय म्हटलं? काना, मात्रा, वेलांटी सगळं काढून टाकलं की जे उरतं ते मूळ अक्षर, ओरिजिनल. तर बेचं मूळ अक्षर काय होईल? काय वाटतंय तुम्हाला? ब. बरोबर, किती छान, मस्त आहे. तर बेचं मूळ अक्षर असणार आहे ब. तर शब्द जेव्हा आपण वाचणार आहोत जर्मन, तेव्हा त्याचं ब असं आपण वाचणार आहोत. तिथे बे असेल तर. सेचं काय असेल? क. स. डेचं काय असेल? ड. ड. बरोबर, किती छान, मस्त जमते तुम्हाला. एफचं आपण काय घेणार? फ घेणार. मस्त. गेचं काय घेणार? ग. मस्त, छान. हाचं काय घेणार? ह. हो, बरोबर. यॉटचं काय घेणार? काय वाटतं तुम्हाला? यॉट. य. घेणार. य. बरोबर. सो जे जेव्हा आपण वाचणार आहोत तेव्हा य असं वाचणार आहोत. काचं काय घेऊ आपण? मूळ अक्षर. क. बरोबर. एलचं काय घेऊ? ल. ल घेऊ. बरोबर. एमचं काय घेऊ? म. म. एन. न. न.